गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। विठला 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन, अलीकडच्या धरा, अलीकडच्या साईड पट्टी धरा, खालच्या स्वर धरा, वरचं नाही धरा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज आपल्या सडे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या हरिनाम सप्ताहाचं आपलं हे 42वे वर्ष आहे। सर्व देवदेवतेच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ बाबा, सद्गुरू कृष्णदेव महाराज आणि सद्गुरू श्यामगिरी महाराज या सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण आदरणीय गणपत महाराज, रामायणाचार्य श्री वैभव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा कार्यक्रम चालू आहे। त्यामध्ये रोज काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, त्याच्यानंतर श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरित्राचं श्रवण आणि हरिपाठ कीर्तन, त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ अन्नदान, ह्या सर्व कार्यक्रमात आपण गेल्या 8 दिवसापासून अतिशय तृप्त झालेले आहात। या निमित्ताने आपल्या इथं सर्व संत मंत येऊन आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। आदरणीय श्री नवनाथ महाराज आजही उपस्थित आहेत, बापू महाराज माटेगावकर, वैभव महाराज फार लांबचे आहेत, वैभव महाराज, बाळासाहेब महाराज गव्हाड, त्याच्यानंतर भागवत महाराज उंबरेकर येऊन गेले, येऊन गेले, आणि देवदास महाराज म्हस्के महाराज सर्व विद्यार्थ्यांना घडवतात। आणि माणसं बिघडवणं सोपं आहे, पण विद्यार्थी घडवणं, माणसं घडवणं फार अवघड आहे। आमचे देवदास बाबा सर्व विद्यार्थ्यांना घडवतात। गुरुची, श्रीगुरूंची कृपा आहे। कधी कधी आपल्याला वाटतं की आपली बुद्धी आहे, आपल्याजवळ ज्ञान आहे, हे जरी असलं पण गुरुची कृपा नसेल तर ते फलद्रूप होत नाही। म्हणून महाराजांच्यावर पूजनीय भारतानंद स्वामींचा आशीर्वाद आहे। त्यांच्या आशीर्वादानेच महाराज हे सर्व काम करतात आणि आपल्या परिसराचं ते एक ज्ञानाचं एक भांडार आहे। म्हणून महाराजांचाही कार्यक्रम झाला आणि आज आपण सर्वांनी मिळून काल्याच्या कीर्तनाने सर्व सांगता करून आलो। उपस्थित सर्व पूजनीय संत, व्यासपीठ चालक श्री गणपत महाराज आहेर, रामकृष्ण महाराज काळे, रामायणाचार्य वैभव महाराज माडदे, त्याच्यानंतर सर्व संत मंडळी, शिवाजी महाराज कुठे दिसत नाहीत, काळे नाही आले, संतोष महाराज पवार, संतोष महाराजांचं रामकृष्ण ऐकलं, आम्हाला वाटलं बाबा महाराजच आले पुन्हा। बाबा महाराज गेले आपल्याला सोडून, पण अगदी भजनाचा आनंद एवढा घेतला त्यांनी। म्हणून संतोष महाराजांनी त्यांची रामकृष्ण हरेची चाल म्हटली, आम्हाला आठवण आली बाबा महाराजांची। तेव्हा संतोष महाराज, वेदांताचार्य, देवदासजी महाराज, नवनाथ महाराज, मृदंगाचार्य,
हरी महाराज, बाळू महाराज नवथर आणि ही जुनी सगळी मंडळी आहेत. श्री शंकर मामा ठोंबळ, भागुजी मामा, पंचक्रोशीतील सर्व उपस्थित संत मंडळी, गायक, वादक आणि मान्यवर. कीर्तनाचा टाईम 9 ते 11 आहे. आता 9:45 वाजत आले आणि बघा आता कसं कसं होईन ते. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आणि लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम आवरायचा आहे. रोज कीर्तन आपण ऐकलेलंच आहेत. सगळी मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यात आमचे बाबा उपस्थित आहे. काय बाबाचं नाव? काळे बाबा. काळे बाबा. वा, कधी कुत्र्याची सेवा, कधी गाईची सेवा. अगदी चांगला आहे. हाच आनंद आहे. अनंत रूपी अनंत वेश देखील बाबाचा आनंद आहे. माणसं दारू पिऊन कोणाला शिव्या देतात, त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना हे. ते भक्तीच्या आनंदात हे काम करतात. पण हा आनंद सर्वांना मिळत नाही. तेव्हा आता आम्ही टाकडी पार केल्यापासून पाहून राहिलो अंतरज आणि इथं येईपर्यंत. हां ढोरसडी. हां, आणि आम्ही नंतर सांगणार आहोत. आपण सळ म्हणू तात्पुरता आपण. तेव्हा रस्त्याने आमचे आदिवासी बांधव होते सगळे. खूप खूप सर्वांचं प्रेम. आनंदल्या नर नारी. आपल्या अंतःकरणात हा पारमार्थिक आनंद एवढा आहे. आणि गावात आल्यानंतर आमच्या युवक मंडळीने ते सगळे रांगोळ्या अशा काढल्या, अगदी गुन्ह्यात काढलेल्या सगळ्या. बरोबर चौकोन काढले. तुम्ही कोणतंही काही काम करा पण गुन्ह्यात राहून करा. नाहीतर काही माणसं अशा चाला सप्त्याला, गणपत महाराज म्हणले चाला सप्त्याला, गेले 7 दिवस तिकडं. इकडे प्रपंचाची धूळ झाली. म्हणून तुम्ही परमार्थी करा, प्रपंचही सांभाळा. जिथं काय करा असेल ते गुन्ह्यात करा. गुन्ह्या, वळंबा आणि लेवल हे 3 गोष्टी असतात या बांधकामाला. कधी कधी काय होते, वळंबाही पाहतात माणसं आणि लेवलही पाहतात, पण गुन्ह्यात नसते. गुन्ह्यात नसलं ते बाधक असते. ते रात्री येऊ का म्हणून म्हणते ते. म्हणून जे करायचं ते गुन्ह्यात. आपलं वय, आपलं गाव, आपली परिस्थिती, आपली लायकी हे सगळं पाहून काम करायचं. पारमार्थिक असो, अगर सामाजिक असो, राजकीय असो. गुन्ह्यात केलं पाहिजे. गुन्ह्यात केलं म्हणजे कोणी किती जरी शेजारी लागलं तर त्याला तो त्रास होत नाही. जर गुन्ह्यात एखादी भिंत नसली तिकडून बांधकाम करत आले की मध्ये गॅप पडते 2 फुटाचा. आणि गुन्ह्यात जर असेल तर बरोबर चिटकून जाते. असू द्या, तुम्ही कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, ज्या ज्या वेळेस गावाकरता काय करायचं असेल ते गुन्ह्यात असं चिकटलं पाहिजे एकेकाला. म्हणून गुन्ह्या. दुसरी गोष्ट असते वळंबा. बरेच माणसं गुन्ह्यात करतात पण खाली पाहता आत आणि वर पाहिलं तर फुटभर बाहेर आलं. असं नाही. जे करायचं ते वळंब्या सरळ. जे आजची भावना आहे ती नंतरची असू द्या. जी आजची भावना आहे उमेदवाराची ती पडल्यानंतरही असू द्या. वळंबा कायम ठेवा. वळंबा. तिसरी गोष्ट आहे लेवल. या 3 गोष्टी बांधकामात जास्त असतात. गुन्ह्या, वळंबा हे जरी थोडंफार कदाचित झालं मागे पुढे, पण लेवल महत्त्वाची आहे. लेवल जर नाही साधता आली तर सगळं वरचं पाणी आत येऊन जाईल. म्हणून आपल्या जीवनाची लेवल सांभाळा. आपल्या बापदाद्याने आपल्या गावाकरता काय केलं, आपल्या पारमार्थिक कार्याकरता काय केलं, आणि जे जे गावाकरता करायचं असेल त्या त्यावेळेस कसे सर्व मतभेद विसरून त्यांनी काम केलं, ही लेवल आपण कायम ठेवली पाहिजे. हे सगळी लेवल आपल्याला सांगते. हे गुन्ह्या, या रांगोळीहून आम्ही गेलो लांब, गुन्ह्यात काढलेल्या दिसल्या सगळ्या रांगोळी. युवा मंडळीचं आम्ही अभिनंदन करतो. सर्व माता भगिनीचे. आणि येता येता 2-4 ठिकाणी, 2-3 ठिकाणी गेलो. हे जावंच लागते, करावंच लागतं. सगळ्यांचं जिव्हाळा प्रेम आहे. पण आता रात्र लहान सोंग फार असं झालं की मग ते जमतच नाही. काय काय करावं असं होऊन जातं. तेव्हा आपण खूप खूप इतकं सगळ्या प्रेमाने सगळे 7 दिवस पार पाडले. आणि आपल्या प्रेमाकरताच आमची सर्व संत मंडळी त्यांचे सर्व धार्मिक कार्यक्रम सोडून आपल्याकरता आलेले आहेत. म्हणून हा आनंद आहे. आनंदे नगर दुमदुमीत. हा कसा आनंद आहे तर गोकुळाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं.
त्याप्रमाणे आपल्याला ह्या सगळा आनंद प्राप्त करायचा आहे. जिथं देव आहे तिथं आनंद असतो. जिथं समरसता आपुलकी आहे तिथं आनंद असतो. जिथं आपुलकी नाही, समरसता नाही, देव नाही, तिथं मात्र अवदसा असते, देव राहत नाही. भले तो मनुष्य किती मोठा असू द्या, गाव केवढंही मोठं असू द्या, पण जर कोणी या म्हणत नसेल आणि बसा म्हणत नसेल, आपुलकी नसेल, तर तिथं मात्र देवता नांदू शकत नाही. म्हणून हा आनंद सर्वांना प्राप्त झालेला आहे आपल्या पूर्वजांची पुण्याई. गाव म्हटलं की अनेक प्रकारचे असतात. त्याच गावामध्ये संत असतात, आमच्या तर महाराज आहेतच, नेते असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, आणि सर्वांना घेऊन सर्व ग्रहस्थाश्रम कसा स्वीकारायचा आणि चालवायचा हे शिकवणारे बुजुर्ग मंडळी असतात. ह्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला आपल्या गावचा गावपणा कायम ठेवायचा आहे. जसं आता आपण मंदिर बांधलं, हा सभामंडप भव्य सभामंडप झाला, निधीतला आहे का? मग ज्या नेत्याने दिलं असेल त्यांचं अभिनंदन. एक लक्षात ठेवा, आमच्या नेत्यांनी दिलं आणि आमच्या पक्षाने दिलं हे विसरून जा. पक्षाचं काम आहे, नेत्याचं काम आहे समाजाकरता काम करायचं. म्हणून त्यावेळेस जे नेते असतील, ज्या पक्षाचे असतील, त्या सर्वांचं आपण अभिनंदन करू. चांगल्या प्रकारचं काम केलं. मग हे सगळं केलं, पण काही ठिकाणी काही लक्ष दिसत नाही. येता येता आम्ही पाहिलं ते मंदिर दिसलं आम्हाला, राम मंदिर थोडं अपुरंच आहे, काय त्याला काय ग्रह लागला काही समजत नाही. म्हणून राम मंदिर असेल, बजरंगबली आपल्याकडे पाहून राहिलेत. मग बजरंगबली प्रभू रामचंद्र म्हणतात, माझं मी करू देणार नाही काम, बजरंगबलीचं होत नाही तोपर्यंत. म्हणून आपल्याला बजरंगबलीची सेवा करायची आहे, राम मंदिराची सेवा करायची आहे. राम मंदिर कोणी केलं, काय केलं, हे सगळं गावाकरता गावाचंच आहे. बजरंगबलीचं मंदिर आता खूप जुनं झालेलं दिसते. तुम्ही फक्त ठरवा, झाल्याशिवाय राहणार नाही. आता रांगोळ्या काढून खूप सुशोभित केलं, सडे टाकले, सुधारित पद्धतीचे सडे दिसतात, गायी कमी दिसतात मला वाटतं. रंगाचे सडे टाकले. रंगाचे सडे नाही आपल्याला टाकायचे, गायीच्या शेणाचे टाकायचे. त्याच्याकरता गायी सांभाळल्या पाहिजे आणि गायीच्या शेणाचे सडे टाकले पाहिजे. तेव्हा सडा, रांगोळ्या, सडा समार्जन हे माझे करणे, काय उदकी भरणे सुगंधे सुगंधे. हे जसं मंगलमय दिसते, तसं एकदा बजरंगबलीचं मंदिर, प्रभू रामचंद्राचं मंदिर होऊ द्या. खूप मंगलमय वातावरण, आणि त्याच्याकरता तपश्चर्या लागते. मग असे येताना आम्हाला म्हटले कोणीतरी की दर शनिवारी हनुमान चालिसा आणि राम रक्षा हे सर्व लहान लहान युवा मंडळ म्हणत असतात. सर्वांचं काम आहे, जो ये पडी हनुमान चालिसा. ते महिलांनी म्हणू नये, नामक्याने म्हणून जो पडल तो, महिला असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो. हनुमान चालिसा एक तपश्चर्या आहे. म्हणून दर शनिवारी आपण हनुमान चालिसा म्हणता. त्या हनुमान चालिसेचं फळ, आपल्या पूर्वजांच्या पुण्याचं फळ, आणि आता ज्यांच्या हाती कारभार आहे अशा सर्व विद्यमान मंडळीचं सर्व हे शक्ती बुद्धियुक्ती बजरंगबलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय राहणारे आमचे संत मंडळी आहेतच सहकार्य करायला. हे सगळं आपल्याला करायचं आहे, हळूहळू होत राहील. आपल्या गावचं नाव सळा आहे. ढोर मला वाटतं नंतर शब्द लागलेला असत. ढोरा नदीच्या किनारी. ढोरा नदी आहे का? हां, ढोरा नदी. नाहीतर काय की नाव असे अभद्र पडून जातात कशा कुठल्या तरी कारणाने. ढोरा नदीच्या नावामुळं आपल्याला ढोरा सड असं, ढोर सड असं नाव पडलेलं आहे. अगोदर आम्हाला थोडं गौण वाटत होतं, पण चांगलं आहे, नदीच्यामुळे नाव आहे. सड शब्द आला ना, सडा म्हणजे मोकळा, एकटा. तसं आपण जरी सगळे माणसात राहत असले तरी परमार्थ करता सड्या वृत्तीने मोकळे झालेले आहात. म्हणजे ह्या नदीचं पवित्र तीर्थ आपल्याला वृत्तीने मोकळं करते, आणि ते जर जाणलं नाही तर मग ढोर सडे.
जनावर पडल्यानंतर काय त्याचं काय सडत असते की नाही? मग सडल्यानंतर काय सुगंध येत असते काय? दुर्गंधी येते. म्हणून आपण जरी अपवादात्मक ढोर सडे म्हणत असलो तरी ढोर सडे आपलं सडे आपल्या गावचं नाव आहे आणि खूप चांगलं आहे. गोकुळातला आनंद आता अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेला आपणही वर्णन करणार आहोत. पण आज आपल्या गावातही आनंद दिसून राहिला आम्हाला. तो लोकतंत्राचा आनंद आहे. आज जरा निवडणूक मतदान आहे, चांगली गोष्ट आहे. हरिनाम लेने को हरिनाम देने को अन्नदान आणि तिसरं आता मतदान. स्वातंत्र्य आल्यापासून नाहीतर मताचा गलबलान कोणी पुशेना कोणाला. तर याच्याकरता ज्यांनी त्याने आपापल्या पद्धतीनं काम करावं आणि हे एकदा काम झालं की आपली जी नगारीने त्याच्या काठ्या वाजवायच्या ते ठेवून द्यायच्या. बस आता नगारीने वाजवायचं. ज्यांच्या शिरीष जनतेने कारभार दिला त्यांनी त्यांच्या मागे राहायचं आणि त्यांनी सुद्धा हे आमचे प्रतिस्पर्धक आहे यांचं काम करायचंच नाही हे विसरून जायचं. आपल्याला गावचं काम करायचं आहे. जो आपला असेल, आपल्या पक्षाचा असेल, गटाचा तटाचा नसेल, पण जिथं गावचा विकास आहे तिथं जर त्यांचं काही मध्ये असेल तर ते सर्वांचंच काम आपल्याला करायचं आहे. याला लोकतंत्र म्हणतात. लोकांनी लोकाकरता स्वीकारलेलं सुखाचं साधन स्वीकारलेलं त्याला म्हणतात लोकतंत्र, लोकशाही म्हणतो आपण. म्हणून हे लोकशाही खूप खूप चांगली आहे. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये बोलण्याचा अधिकार नव्हता कोणाला. तर हे आपण केलं पाहिजे. आता सगळ्यांची लक्ष तिकडे लागले. आम्ही येताना म्हटलं एवढ्या गाड्या कशा काय दिसून राहिल्या, काही रिकाम्या काय. तर ते म्हणले आज सगळे पाहुणे घेऊन जायचे. माणसं हुशार आहेत, आपल्या गावाचं काही समजत येत नाहीत. आणि मग लक्षात आलं की आज मतदान आहे, चांगली गोष्ट आहे. तर आपण लवकरात लवकर आवरून घेऊ. मतदानाचा विक्षेप झाला नाही पाहिजे. आता एक सांगायचा प्रसंग आला म्हणून गंगापूर तालुक्यात एका ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्याच दिवशी निकाल लागलेला होता. ज्याचा निकाल लागला त्याने तारीख घेतली होती. सप्ताह त्यांच्याच याच्या अंडरमध्ये होता. पण ते पडल्यामुळं तेही काही गावात आले नाही, गावकरी कोणाकडे गेले नाही. आम्ही तिथं गेलो तर कोणी जे हरी करायला तयार नाही. नेहमीचे माणसं असं कसं काय. तर इतकं तुमचं कानातून मनात जाऊ देऊ नका. हे मोठे माणसं पहा ना, सगळं काम झाले एका ठिकाणीच तुम्हाला दिसतात. जेवण एका ठिकाणी, चहा पाणी एका ठिकाणी, आणि आपण काय अशा का नुसतं. आम्हालाही तुमचं काम करायचं आहे. पण आमचं गावचं हे सगळं ज्याला कोणाला निवडलं गेलं असेल त्यांच्या हातून गावचं काम करायचं आहे. हे आपणही आपलं सगळं तंत्र सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या आवडी निवडी ज्याच्या त्याच्या परीने असतात. शेवटी आपल्याला आपल्या गावचं भलं करायचं. आपल्या गावातले रस्ते, गावातले विकास, पशुपक्ष्यांची व्यवस्था, महिलांची धुण्या भांड्याची व्यवस्था, युवकांची व्यवस्था, मोठं मंदिरं, जे जे काय असतील हे सगळ्यां मिळून करायचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेस माणसं म्हणतात एकाने काय केलं, नळ होतं ग्रामपंचायतची टाकी. पूर्वी आमच्या माता भगिनीला खूप डोक्यावर पाणी आणावं लागत होतं. मग याने काय केलं, ते आपलं काय भांडं भरलं पाण्याचं आणि नळ चालूच ठेवला. पण थोडा पुन्हा मागे आला, दुसराही नळ चालू करून दिला. मग तो एक मनुष्य म्हणला, का रे बाबा तुझं पाणी भरायचं झालं आणि हे नळ तू दोन्ही चालू केले. नाही म्हणले, टाकी खाली झाली पाहिजे, सरपंचाला शिव्या दिल्या पाहिजे. अरे टाकी खाली झाली तर काय, तो तुमचाच मोठेपणा खाली झाला. जेवढी गरज आहे तेवढं वापरा. काही माणसं तर याच्यापेक्षा असे भारी असतात. सगळं झालं, घरातल्या हौदाला जर तोटी नसली तर ह्या ग्रामपंचायतचे नळचे काढून लावतात. मग अशानं आपलं गाव सुधरेल का? याला सरपंच काय करेल? कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही गटाचा तटाचा असू द्या, सुधारणार नाही गाव. आपल्याला सार्वजनिक कामं सांभाळायचे आहेत. गावातले रस्ते, गावाकडे येणारे सगळे वाड्यावरचे रस्ते, हे सगळे आम्हाला, हे काही कुठल्या पक्षाचे नाहीत, कुठल्या जातीचे नाहीत, कुठल्या व्यक्तीचे नाहीत, हे गावाचे आहेत. म्हणून हे लोकतंत्र आहे आणि त्याच्याकरता आपण हे स्वीकारलेलं आहे, ते केलंच पाहिजे. तर असा हा सामूहिक आनंद आपल्याला जर तोंड भरून, आपलं कान भरून ऐकायचं असेल आणि मन तृप्त करून घ्यायचं असेल
भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर किती आनंद झाला अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा गोकुळीचा सुखा 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 गोकुळीचा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी अंत पार अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरे आनंदला नरनारे गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारे. रोज आपण आमच्या संत मंडळीने आपल्याला भक्ती ज्ञान वैराग्यपर असे विचार सांगितले, पण आजच्या कीर्तनाला मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळामध्ये किती आनंद होता. जसा आज आपल्या सडेगावामध्ये आहे की जो सगळं रांगोळ्या दिंडी सगळं पताका खूप खूप लहानापासून मोठ्यापर्यंत यापेक्षा काही पटीने त्या गोकुळामध्ये आनंद. काही पटीने म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात त्याचं वर्णनच केलं जात नाही. जिथं देव आहे तिथल्या परिस्थितीचं तिथल्या आनंदाचं वर्णन केलं जात नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही अपार सुख मिळतं. आणि देव पाठीमोरा झाला की मग विघ्न यायला सुरुवात आहे. देव झाला पाठीमोरा नसते विघ्न येती घरा. देवाकडे तोंड आहे तोपर्यंत आनंद आहे. देवाकडे पाठ केली की मग सगळं सपाटच होत राहते. पण काहीही करा, कुठल्याही क्षेत्रात काम करा, आपलं तोंड म्हणजे आपलं अंतःकरण देवाकडे ठेवा. देवाला स्मरण करा. आपल्याला जगायचं किती दिवस. म्हणजे जे आतापर्यंत गेले ते भूत जावं परत आहे. राहिलेलं उर्वरित आयुष्य हे परमार्थाकरता समाजाच्या हिताकरता राष्ट्राच्या भल्याकरता आपल्याला खर्ची करायचा आहे. मग कधी नेता म्हणून काम करायची पाळी असेल, कधी संत म्हणून करायची असेल आणि कधी भक्त म्हणून असेल, कधी नागरिक म्हणून असेल. शेवटी सर्वांचं काम जरी भिन्न असलं तरी एकाच राष्ट्राच्या उत्थानाकरता आहे. आणि अशा ह्या सर्व राष्ट्रदेवतेचं आपल्याला वर्णन करणे सगळ्यात महत्त्वाचं. राम आणि कृष्ण ही आपली राष्ट्रदेवता आहे. ते काही एखाद्या खेड्यागावातलं मंदिर नाही. भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि मग तिथं त्या सुखाला अंत राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. खूप आनंद. ज्याच्याकडे लग्न आहे त्याला आनंद मिळेल असं नाही, पण दिसतं ना खूप मोठा भव्य मंडप दिलेला आहे, अन्नदान चालू आहे, सगळं आहे, लोकही भरपूर जमले आणि सगळे वाजंत्र त्याच्यामध्ये पुन्हा डीजे लावले 4-5.
ज्याचे कोणाचे कान फुटतील फुटू द्या, पण 5 DJ हे लावलं सगळं आहे. आणि जे मुख्य व्यक्ती होती ती अशी कोमेजलेली होती. त्याचा मित्र आला, का रे बाबा सगळे एवढा आनंद घेऊन आले, अरे काहीतरी घेऊन माणसं उड्या मारतात बाहेर आणि तुझं सगळं असून तू असा कोमेजला. आणि काय करता, हे सगळे आले पण ज्यांनी यायला पाहिजे होते ती आले नाहीत म्हणून दुःख वाटते. भावबंद असतात, रुसले काही कारणावरून, काहीच कारण नाही. भावबंद की महाभारतापासून सुरू झाली. प्रेम असलं तर तुम्ही आपण भाऊ, आणि जर प्रेम संपलं की मग बंद लागते. पुढं लग्नात जायचं बंद, मेला तरी जायचं बंद, गावाने त्याला मारून टाकलं तरी जायचं बंद, मिळून होते भाऊ बंद. हे सगळं असं होत राहत. म्हणजे आमचे जे काही ठराविक भावबंद आहेत त्यांना खूप मेहनत विनंती केली, हातापाय पडलो. ते आमच्यापेक्षा वडीलधारी आहेत पण नाही आले, त्याचं मला दुःख वाटते. म्हणजे जरी तुम्हाला सुखाचा सोहळा दिसत असला तरी ज्यांनी केला त्याला सुख मिळेलच असं नाही. किंवा शेजारी असतात ते म्हणतात आम्हाला काय घेणं आहे, तर आहे तर मोठ्याच आहे, आम्हाला काय त्याचं घेणं आहे. जे व्यवहारातलं सुख आहे ते ठराविक माणसाला असते, सगळ्यांना नाही. पण जिथं देव आहे तिथं मात्र ते सुख सगळ्यांना असते. गोकुळामध्ये सगळ्या जाती धर्माचे माणसं राहत होते, स्त्री पुरुष लहान मोठे, गाई सगट पक्ष्या सगट, अंत पार नाही लेख. खूप आनंदी आनंद. आणि तो आनंद प्रकट, आता जसा आपला हा आनंद आहे अंतकरणात, आपल्या गावाचा 42 सप्ताह, त्याच्यामध्ये कोरोनाचे आलेच मला वाटते 2 वर्षे. हे सगळ्या म्हणजे ध्वजा आहेत, रांगोळ्या आहेत, हा सगळा आनंद. युवकांनी रात्रभर हे सगळं साफसफाई आणि काम केलेलं आहे. कष्ट किती होतात याला महत्त्व नाही, पण आमच्या गावात येणारे आमचे शिवभाऊ आनंदित व्हावे याच्याकरता हे सगळं करायचं असतं. आणि असंच आहे. आता दिवाळीचा सण जवळ आला पहा. आता आमच्या माता भगिनी बसल्या, दिवाळीचे सण बाकीच्याला बरं आहे, नवे कपडे येतात, सगळे येतात, पण आमच्या माता भगिनीला असा त्रास असते. त्या सगळे पदार्थ करता करता 8-15 दिवस जाता, हाताला चटके बसतात, डोळ्यात सगळं त्रास होते. पण आता सुधारणा झाल्या, सगळं रेडीमेड भेटते. आता शेवया रेडीमेड, लाडू रेडीमेड, पुरणपोळ्या रेडीमेड, मग सगळं रेडीमेड आहे. तर तुम्ही काय करता मग? काहीच करता नाही. म्हणून आपल्यालाही करता आलं पाहिजे आणि बाकीचंही करता आलं पाहिजे. हे आता सगळं एवढं 8 दिवस त्रास घेतला आणि ऐन वेळेवर पाहुणे आले, सगळं ताव मारला, घरातले माणसं सगळे, आणि नेमके करंज्या संपल्या, लाडू संपले, भरपूर पाहुणे आले. पण त्या घरातल्या आईला दुःख नाही. एका मैत्रिणीने सहज विचारले, म्हणले तू एवढे 15 दिवस कष्ट केले आणि तुला एखादी करंजी तर ठेवायला पाहिजे होती. ते म्हणले मला नाही राहिले चालेल, पण मी करण्याचा आनंद त्यांना मिळाला ना, हा आईचा आईपणा असतो. विठ्ठला विठ्ठला नाहीतर माणसं होता. आता आम्ही कधी कधी पाहतो, आम्ही प्रसाद वाटायला दिला एखाद्या जवळ, तिथं आपला वाटायचं काढून ठेवतो बाजूला, आणि मग याला वाढ त्याला वाढ. तसं काही ना करत असं. अजून आमच्या काही माता भगिनी तसं करत नाही. त्यांच्या पुरतं ते काही अजून काढून ठेवत नाहीत, आणि काढून ठेवतील त्या दिवस मग घराचा घरपणा संपून जाईल. विठ्ठला विठ्ठला. तर हा आनंद देव जिथं आहे तिथं सर्वांना आनंद होतो. अमक्याला दुःख तमक्याला असं नाही, सगळ्यांना आनंद. नर नारी शेषा सगळ्यांनाच आनंदे नगर दुमदुमी. म्हणून तुकोबाराने सांगितलं भगवंताचा अवतार झाला आणि गोकुळामध्ये एवढा आनंद की तो माझ्याकडून वर्णन केला जात नाही, त्याचं गणितही केलं जात नाही, अपार. पूर्वी धान्याच्या राशी होत्या, राशी. आता राशीचं कामच नाही. एक तर ज्वारी दिसत नाही आता, त्याच्या पाठीमागे बाजरी गेली, त्याच्या पाठीमागे गहू जातील, मग काय आणखीन काय धान्य खायचे कोणाच ठोकायचे. आणि सरकार तर म्हणते कडधान्य घ्या. आता काय कडधान्य घेता, आम्ही कडक झालो सगळ्यांनी, काय कडधान्य घेत. तर ज्वारी तयार झाली की ती रास व्हायची, खड्यामध्ये रास.
आणि त्याला असं त्या झाडून त्याला गवताचे राय असं रेख काढायची, मध्ये कळस, पूजा करायची. आणि त्याचं माफ करणारे माणसं सुद्धा जुने ताला स्वरात. आता आमचा तरी स्वर थोडाफार इकडे तिकडे जाते, पण ती एकदा मोजायला लागलं, लाभा हो, बरकथा हो, इतकं ताला स्वरात ठसक्यात म्हणायचं. ते कोणी मोजायचे नाही, ज्याला जमत होतं ठसक्यात करायचं तेच मोजायचे. मुद्दाम त्यांना बोलवून आणायचं. आता याच्यात एवढं पाहिले धान्य झालं, किलोनं एवढं झालं. दाणे किती सांगता येईल का तुम्हाला? अपार आहेत, दाणे मोजलेच जाणार नाहीत. तसं गोकुळामध्ये सुख किती आलं तर काही सांगता येईल का? कुठलं प्रमाण? नाही नाही नाही, अपार सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पण तो आनंद प्रकट होत होता. कसा? जे आत आहे ना, आनंद असू द्या अगर दुःख असू द्या, ते प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. अशी एक गावठी म्हण आहे. जरा शब्द गौण आहे, थोडं माफ करा. खातीचे बालन नातीचे काय, नातीचे बालन खातीचे गाल, हे लपवले तरी लपल्याशिवाय राहत नाही. काय? प्रकट झाल्याशिवाय राहत. ज्याला चांगलं पिल्लं खायला आहे ना, त्याचं शरीर हे ते सगळं चांगलंच राहते. काही मनुष्य एकदम समजा काहीतरी आजार तरी आहे, नाही तर खाण्यापिण्याची कमतरता आहे. केस चांगले आहेत, आता काही नाही, मनुष्य वय वर्ष 99 तरी काळे कुट्ट केस असतात. कसे काय देवाने निर्माण केलंय? माणसाने काय केलं काही समज नाही आहे. रंग बदलला, तुम्ही रंग बदलला, पण मूळ रंग थोडाच बदलला. वरचे काढून खाली पांढरा आहे ना. म्हणून बदल हा निसर्गाने लावलेला आहे, तरी पण काही हरकत नाही. रे म्हणत निज श्यामता केस करे उपदेश, मैंने तो अपना रंग बदल दिया तू न तेजे अपना अभेश. एकदा या केसाचं मनाचे चालला संवाद, थोडंसं प्रेमाचं भांडण चाललं. हे मन असं बिलंदर आहे, ते कधीच ऐकत नाही. कीर्तनात बसते, दुसरीकडे उड्या मारते. ते केस म्हणतात, अरे बाबा किती दिवस पाहून राहिलं तुला मी, आपली संगती आहे. अरे सगळं आता सगळं आपलं आयुष्य गेलं, मी बदललो बाबा. माझा रंग काळा होता, पण मी पांढरा करून घेतला. आणि तुझा रंग अजून जसाच तसाच आहे. वय वर्ष 99 तरी एका ठिकाणी बसत नाही, एकाबद्दलही काहीच चांगलं म्हणत नाही. म्हणून तुला काय करायचं ते कर, मी तर माझा रंग बदलला. पण माणसाने त्याच्या पुढे एक पाऊल टाकला आणि त्याला पण आणखीन जाऊ दे, हे आधुनिकता आहे, त्याच्याबद्दल नाही आपल्याला बोलायचं. रंग बदलण्याचा रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. अंतर्बाह्य एकदा मनुष्य रंगला की तो रंग कधी कमी होत नाही आणि कधी तो फिकाही पडत नाही. काय काय रंग असतात. पूर्वी राहायचे बाई पागोट्याला वगैरे रंग द्यायला आठवडी बाजारात. मग म्हातारी मंडळी जायची मुद्दाम, मग ते लाल पागोटे जसा हिरवा जसे असतील तसे रंगून घ्यायचे. पुन्हा 2-3 महिने झाले की ते फिक्के पडायचे, पुन्हा रंग द्यायचे. पण आता काही काही रंग असे असतात की कपडा फाटेल पण रंग जात नाही, फिक्काही पडत नाही. तसा परमार्थाचा रंग आहे. एकदा अंतःकरणातून तुम्ही करायला लागले की किती तुमच्यावर संकट आले, दुःख आले, अपमान झाला, तरी तुमच्यात बदल पडत नाही. म्हणून दुःख आणि सुख हे चेहऱ्यावरून कळते. खूप मनुष्य बसला पण असा नाराज दिसतो, का रे बाबा काय झालं, काय म्हणलं मी, एवढं केलं लोकांकरता आणि त्याने असं म्हणावं का, त्याने असं करावं का. शेवटी मनुष्य तर नाही बोलला काहीतरी चेहऱ्यावरून तरी लक्षात येते. तसं गोकुळातला आनंद हा प्रगट होण्याकरता सगळ्यांच्या कृतीतून प्रगट होत होता. तो कशाचा आनंद होता तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी स्त्री पुरुष. नंद बाबाच्या दरबारामध्ये भगवान कृष्णाचा अवतार झाला होता म्हणून आनंद. आणि तो आनंद कसा प्रकट करत होते, 3ऱ्या चरणात गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे
गाती गाणे, गुढ्या उभारल्यात, पताका लावल्यात, रांगोळ्या काढल्यात, फुलाच्या माळा लावल्यात, काही कथा करून आले, काही अन्नदान करून आले, काही भजन कीर्तन करून आले. गाणे शब्दाला, गाणे म्हणजे सिनेमाचे गाणे नाही, भगवंताचे गीत गायला लागले. कथा तर महत्वाचा. तुकाराम महाराज सांगतात, तर कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. दुःखाचा नायनाट आणि सुखाची प्राप्ती करून देण्याची ताकद कथेत आहे. नाहीतर एखादी म्हातारी बसली, का ग म्हणले, काही तू दिसली नाही, आपल्या गावात 8 दिवस कथा होती. काय म्हणले कथा? माझीच कथा चालली म्हणले. काय चालली तुझी कथा? म्हणे काय सांगू माझ्या सुनाची कथा, माझ्याकडे लक्ष देत नाही, मला सारखी भांडत राहते, मला काही खायला प्यायला देत नाही, मुलगा ऐकत नाही. ही माणसाची कथा. दुसऱ्याची उणीव पाहणं ते लोकाला सांगणं ही माणसाची कथा आहे. याच्यामुळे उलट काय होते, समोरच्याचं जे प्रेम आहे तेही नष्ट होऊन जाते. पण देवाची कथा अशी आहे, स्वतःलाही सुख देते आणि समोरच्यालाही सुखी करते. नुसतं सुखी करत नाही तर दुःखाचा नायनाट करून सुख प्राप्त करून देत. म्हणून करीती कथा, गाती गाणे. काही कथा करायला लागले, काही असे अभंगावले, अभंग म्हणायला लागले, गाणे ताला स्वरामध्ये, आणि काही असे नाचायला लागले. नाचणं म्हणजे डिस्कोचं नाचणं वेगळं आणि नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगजगी, ते नाचणं वेगळं. बघ घुंगरू बांध कर मीरा नाची रे. मीराबाई पायात घुंगरू बांधून नाचत होत्या. पोटाचा खडगा भरणाऱ्या नाचणाऱ्या भगिनी तसं नाही, हे देवा करता. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण बरं आहे, महाराजांनी प्रमाण म्हटलं. आता बरेच प्रमाण आपल्याला लांब जायचं म्हणून बाकीची मंडळी शांत राहिली. पण बरं आहे, अधूनमधून त्याच्याशिवाय जमणार नाही. मीराबाई नाचत होत्या, लोकांनी बरं म्हणावं म्हणून नाही, देवानी रिजावं, संतुष्ट व्हावं म्हणून. हे राजा लोकाला सहन होत नव्हतं, काहींना, घरच्याला नाही, स्वतः वडिलांना नाही. शेवटी ही मीरा ऐकत नाही म्हणून विषाचा प्याला झाला. पण पिवत मीरा अशी रे. एवढा या भक्तिरसाचा आनंद आहे. म्हणून काही कथा करायला लागले, काही गाणे म्हणजे असे पद म्हणायला लागले, आणि काही त्याच्यामध्ये रममाण होऊन अशा गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आता बघा, माफ करत राहा, डिस्कोमध्ये माणसं उड्या मारतात, ते मनाच्या आवडीनं असते का याच्या आवडीनं असते बा. हा कार्यक्रम केलेला असते म्हणून उड्या मारतात रात्रभर, सगळं होत राहते. पण आतल्या आनंदाने उड्या मारा, मग त्याच्यात आनंद आहे. मग त्याच्यात लाज वाटत नाही, भीती वाटत नाही, शंका निर्माण होत नाही. लाज, भय, शंका, लोकांनी चांगलं म्हणावं हे स्वप्नातही येत नाही. ह्या 4 गोष्टी परमार्थाच्या हानी करतात. एक लाज, भीती आणि शंका आणि मान. का म्हणले सगळे आले, तुम्ही रोज दिसत होते, आज काही दिसले नाही तिथं कीर्तनाला, कशाला जायचं तिथं? आणि एकाने तरी म्हणलं का मला या बसा असं? लोकनाट्यात कोण तुला गाद्या टाकत असते का तिथं? तिथे कोणी गाद्या टाकत नाही, या म्हणून म्हणत नाही. तिथं मात्र एकेकावर चढतात. आणि इथं सन्मानाची आवड, मान पुढं आला म्हणून ही मान गेली, संपा, मग बुद्धीच निघून गेली. काय करावं जीवन जगण्याकरता, जीवन सफल होण्याकरता विसरून गेले माणसं. म्हणून सन्मान असावा, अति सन्मानाच्या मागे लागू नये माणसाने. या 4 गोष्टी आपल्याला ह्या सत्संगात प्राप्त होतात. आणि सत्संग म्हणजे हरिनाम सप्ताह.
आपण उगाच 42 वर्षापासून नाही करत आले. 42 वर्षापासून आपण हा सत्संग करून आले, त्याच्यामध्ये हे सगळं प्राप्त होते. म्हणून गोकुळामध्ये किती आनंद. तर गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आणि एवढा आनंद भगवानही त्याच्यात एक रूप झाले आणि सगळे भक्त एक रूप झाले. भगवंतांनी जणू काही सगळ्यांची मनच जिंकून घेतली. हे शेवटच्या चरणात एवढा छंद लागला सगळ्या भक्तांना, देवालाही छंद लागला त्या भक्तांचा, दोघांनाही. हा गोकुळातला भगवंताच्या अवताराचा आनंद आहे. भगवान आता लहानाचे मोठे झाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करा. घर पाहून एकांताचे गवळणीच्या घरामध्ये शिरले, पण शिंके लाविले दोरी होतो तिघांची मी बरी. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडा एकावर एक चढवले. भगवान वर चढलेत. दही दूध खायचं तेवढं खाल्लं आणि सर्व गोपाळांना वाहती त्या धारा झाले मन पोट केला गळ्याने बोभाट. सगळे गोपाळ तृप्त केले. ते स्वतःच म्हणतात, तुझी संगती झाली आमोची नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे. बऱ्याच मंडळीला सुखोपभोग असतात, सुख असते, पण सुखाचा उपभोग नसतो. एका माणसाचे जवळजवळ 17 कारखाने, खाजगी कारखाने, साखर कारखाने. त्याच्यात 5 रुपयाचं कोणाचं शेअर नाही, काहीच नाही. 17 वर्षे एकाने विचार केला की ही व्यक्ती काय असेल बाबा, यांना त्यांना साखर भेटत नव्हती आणि याच्या घरी काय कमी आहे का साखरेचे. जे वाटत ते सगळं साखरेचंच पदार्थ भेटू तरी म्हणा एकदा यांना. आता मोठा मनुष्य होता, जाण्याची परवानगी नव्हती. मग शिपायाला विचार असं करत करत गे. एका रूममध्ये होते, एअर कंडिशनची सगळी व्यवस्था, आणि पडले होते असे कोमेजून.
बरं, म्हणजे 17 कारखान्याचे मालक आपणच का? म्हणजे गुरुवारी धोंडा महाराज खूप चांगलं सांगायचं. आता आम्हाला नाही तेवढं सांगता. हां बरं बरं हां. मग आता तुम्हाला काही कमीच नाही, गाड्या आणि घोड्या आणि खायला आम्हाला महिन्यापासून चहाला साखर भेटत नाही. आणि तुमचं की असं म्हटल्या बरोबर तो मालक रडायला लागला. झालं काय म्हणलं, तुम्हाला काय कमी आहे म्हणले, 17 वर्षापासून साखरेचा दानाही नाही खाता येत. चला मग 17 वर्षापासून एक दाना खाता येत नाही, 17 कारखाने काय कामाचे? उलट हा माणसं घरी नाही भेटत, 17 जणांच्या घरी जाते तर त्या कपाला बशी चिटकेपर्यंत साखर टाकायला लावते. टाका तरी याला काही मधुमेह होत नाही, काहीच होत नाही. गोड पदार्थ खात. मग सुख आणि सुखाचा उपभोग हे प्रारब्धाची हाती आहे. भगवंताच्या सोबत गोपाळ म्हणतात, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सर्व आमचे सोहळे होऊन आलेले आहे, तृप्त झाले सगळे गोपाळ. पण आज हा कार्यक्रम सुरू झाला, आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी. सुरुवातीला गवडणीला बरं वाटलं, पण आता गवडणी कंटाळल्या. आता तुम्हाला बरं वाटलं सुरुवातीला कार्यक्रम, बरं ठीक आहे, पण आता सगळ्यांना शंकाच आहे कधी आवडते कोणाच ठाऊक. एक तर उठून जाता येत नाही आणि मतदानाची गाडी जराशी उभी आहे, तिकडून मोबाईल तुमचे चालूच आहेत. ही गाडी घरी आलेली आहे, कधी येता कीर्तनातून, तर ते तिकडचं होकायला नको आणि आपले सगळं हे व्हायला नको. हे सगळं पाहून आपण केलं पाहिजे. मग त्या गवळणी सांगितलं की आता काय करायचं. मग यशोदाईला सांगायला लागल्या. यशोदाईला पटत नाही, मोठी माणसं आहेत ना, तर एकट्याचं सांगितलेलं यांना पटत. मुख्यमंत्र्याकडे गेले, शिंदे साहेबाकडे. एकटाच गेला कोणी आपल्या ढोळसरळ्याचा माणूस आहे, त्यांना काय असं ना, आता आहे गावं सगळे महाराष्ट्रातलेच आहेत, असेल काहीतरी कमतरता. पण ते जर 5-50 माणसं घेऊन गेले मग त्यांचं लक्ष जाते. म्हणजे जे मोठ्याकडे तक्रार करायची तर ते सामूहिक करायचे आहे, एकट्याची करून नाही जमणार. आणि सगळ्यांच्या करता, सगळ्यांच्या सुखाकरता करायचं आहे. नाही तर 50 माणसं घेऊन गेला आणि काय सांगितलं नेत्याला, आमच्या जावायची बदली करा. अरे राम राम राम, हे नेत्याचा अपमान आहे आणि गावाचा अपमान आहे. सगळ्या मिळून सांगायचं की आमच्या गावातला रस्ता करा, आमच्या गावात आमचा सभामंडप करा, आमच्या गावात गुराढोराची व्यवस्था, पाणी पिण्याची काय असेल ते करा, शाळेची इमारत करा. हे सगळ्यांना मिळून सांगावं लागतं, तर ते मोठ्याला पटते. मग ते म्हणते बरं बरं, लगेच बटन दाबली, बटन दाबलं, पिया आले. काय झालं, हे पहा ढोळसळ कुठं आहे म्हणजे ते शहर टाकलं. बरं बरं, तालुका कोणता आहे ते अमुक अमुक, पहा काय काय असेल ते, कोणत्या योजनेमध्ये झालं पाहिजे यांचं काम. लगेच सगळं काम मार्गी 15 दिवसात, महिन्यामध्ये होते. स्कीम असतात पण ते राबवणं मोठं अवघड असते, लगेच होत नाही, पण टप्प्याटप्प्याने झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळं करावं लागतं. पण मोठ्याकडे आपल्याला गारांना घेऊन जाताना सामूहिकरित्या गेलं पाहिजे. ह्या गवडणी एकट्या जात होत्या. यशोदाई म्हणत होते की तुम्हाला का मुलं नाहीत का, तुम्ही का निपुत्रिका का, आणि त्याच्यामध्ये माझा एक मुलगा तुम्हाला सहन होत नाही का, आणि तुम्ही सांगता हे मला पटतही नाही. 5 वर्षाचा माझा मुलगा आहे, 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणीचे माझा खेडेगे. 5 वर्षाचा मुलगा कुठे चोरी करतं का? जरी चोरी करायचं ठरलं तर किती चोरी केली, 1 डेरा 2 डेरा, माझ्याकडे 9 लाख गाईचं दूध दबत आहे. तुम्हाला काय लागले नुकसान केलेलं घेऊन जा, पुन्हा येऊ नका सांगायला. ते याच्या मग विचार केला की एकट्याने सांगितलेलं जमत नाही. मग 5-50 गवडे मिळवणी, गवळणी यशोदी गाराणी. पण त्यावेळेस मात्र गवळणीच पुढे होत्या आणि भजनी मंडळी मागे होते. अहो घ्या मिळवणी गवळणी, अहो घ्या मिळवणी गवळणी, देती यशोदी गाराणी. मग यशोदा आईच्या लक्षात आलं की खरोखरच कीर्तनाला टाईम होऊन राहिला, जास्ती लांबवणं बरोबर नाही. म्हणल्या मुलगा आपला खोडकर होऊन आला. त्या गवडणी केलं. नेत्याने जरी तुम्हाला आश्वासन दिलं की हे काम ठीक आहे करू आपण, मग ते संबंधित अधिकाऱ्याला बोलावतात, पहा असं असं मी शब्द दिलेला आहे, हे कुठल्याच्यात बसते, मग ते अधिकारी समजून सांगतात. आता हे सगळं झाल्यानंतर म्हणलं आता खोड्यात करायचं आपण सांगितलं, समजून सांगू म्हणून कृष्णाला बोलावलं, भगवंताला बोलावलं. आता आईचं प्रेम असते, पाठीवर धबाका मारते आईच,
आणि प्रेमाने हात फिरवते ती आईच असते. लावून हात कुरवाडीला माता. आईने कृष्णाला भगवंताला जवळ बोलावलं, कानाला पीठ दिला आणि सांगितलं तुला मी सक्त ताकीद देऊन सांगते की तू काही खोड्या करू नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी तुला कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी तुला कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी तुला सांगितले कृष्णा मी कंटाळल्या त्या रोज गाराने येतात. अरे सगळं त्या विनाकारण त्या गवळणीचा तू मार खातो. तुझ्या वडिलाला कळलं तर ते रागीट आहे. रागीट तुझा नंद पिता हा मार तयाचा खाऊ. भगवंताने सांगितलं आई आता मी आता खोड्या नाही करणार. आज तर तू विचार कर ना, मी तुला सोडून कधी जातो का? मग तुला मी कधी सोडून जात नाही, मी काही करत नाही. त्या गवळणीचं तू ऐकलं आणि ते खरं मानलं. ज्याला खोटं पण रेटून काम करता येते त्यांनी जे उद्योग करायचे. नाहीतर काही हो काय भगवान होते त्यांना काय सगळं तुझं सगळं होऊ येते. बघ म्हणले कृष्ण अरे त्या गवळणीचं जाऊ दे, पण ते दादा सांगत होते ना, म्हणजे दादा सांगतात ते माझ्या विरुद्ध पार्टीचे आहेत. बळीराम तो तुझं भेटला तोही माझा पक्षपाती, तू माझ्या विरुद्ध पक्षातला आहे म्हणून तुला एकाचे दोन सांगते. त्या गवळणीला साथ दिली त्यांनी. दादाचं ऐकू नको, गवळणीचं ऐकू नको, मी कोणाचंच काय केलं. बरं जाऊ दे म्हणले आई, मी तुझं काय केलं का? आई म्या तुझे काय केले तो माझं उखडाशी बांधिले. रांगत रांगत रंगणी आलो त्याने वृक्ष उन्मळीले. तुझं काय केलं का मी? तू मला विनाकारण बांधलं आणि मी पडत पडत बाहेर आलो आणि झाडात मध्ये ते तुझं ते मुसळ गुंतलं, झाडं पडले. मग मी झाडं मोडले का? ते पूर्वजापासून होते नामक होते, मलाच पुन्हा शिक्षा करायला लागली. आई मी काहीच करत नाही कोणाचं, पण तरी माणसं म्हणतात देवाला कसं समजत नाही. गुरुवरी धुंडा महाराज म्हणायचे. आता जरा शब्द कठीण आहे, ते विवाहाबद्दल बोलायचे. देवाला कसं कळत नाही, देवाला कसं कळत नाही, देवाला कसं कळत नाही, आमचं अजून काही नाही. मग देवाला का तू असं आणखीन सांगतं का? आता त्यांचे शब्द आम्ही नाही बोलत, सगळं असतं. तर आपण देवाला कळत नाही असं कसं? देवाला सगळं कळत. मुंगी के पाव में घुंघरू बसता है वही अल्लाह सुनता है, न सांगता तुम्हा कळते अंतर. आपलं त्याला कळत नाही का? आपलं कळते त्याला, म्हणूनच तो कळून येत नाही आपल्याजवळ. की भगवान न येण्यासारखं आपण काय काय केलं हे आपल्याला कळलं पाहिजे अगोदर. पण ते आपलं आपण कळून घेत नाही, देव येत नाही, एवढंच फक्त म्हणत असतं.
तेव्हा आई सांग मी तुझं काय केलं का, तू मला बांधलं नव्हतं का, मग तसंच आहे म्हणले तू कानावर घेऊन. पण रोज रोज गाराने आईने सांगितले बाबा माझे मला कामं भरपूर आहेत, एक सारी तातू पुढे उभे आणि तू आणखीन कामं वाढवतो, उद्यापासून गाई घेऊन जा. पूर्वी गाय होत्या, गाय सांभाळल्या जात होत्या, आता गाईचा पत्ताच राहिला नाही, त्याच्यामुळे सांभाळायचंही काम नाही, अशी अवस्था झाली. मग भगवान म्हणतात, याला म्हणतात आहे की मला गो ब्राह्मण भक्त वत्सल असं म्हणतात. गायीची सेवा करण्याकरता मी अवतार घेतला आणि दही दूध खाण्यातच माझं चाललं आयुष्य. पण आई असावी तरी आयशी यशोदा आईसारखी मला गो सेवा करण्याकरता प्रवृत्त केली. दुसऱ्या दिवशी भगवंताने आपल्या गायी सोडल्या, 9 लक्ष गायी घरी. एवढ्या गायी चरायची व्यवस्था होती. पुन्हा सगळ्या गोपाळांच्या गायी वृंदावनामध्ये जायचे आणि तिथं गेल्यानंतर गायी चरत होत्या, भरपूर खायला मिळत होतं. आता कुठं बांधच राहिला, आता दुर्बिणनं पाहिलं तरी बांध दिसत नाही असे सगळं. नाही तर माणसं आपली शेतकरी मंडळी गेली, औष सोडलं की न्याहारी जेवण होईपर्यंत त्या बांधावर बैल जोगत होते. आता जोगायचं कामच नाही का, आता बैलाचं कामच नाही. तर एवढा ट्रॅक्टर आहे, एवढाही आहे, मोठं JCB पर्यंत आहे. आता काही बैलाची गरज नाही, कशाची, मशीनच्या मागे पायी चाललं तर हरकत नाही, पण बैलाच्या मागे नाही फिरा वाटत माणसाला. बरं म्हणले मग आता काय केलं. मग गायी अशा चरत होत्या, खायला भरपूर होतं आणि हे गोपाळ खेळ खेळत होते. पण या कंसाला हे पटत नव्हतं. चांगलं जे असलं ते सगळ्यांनाच पटते असं नाही. कंस हे आवडत नव्हतं म्हणून एक दैत्य पाठवत होता. कधी बकासुरा बगड्याच्या रूपाने, कधी सापाच्या रूपाने, कधी वेगळे रूप धारण करून. पण सगळं ओळखलं भगवंताने, अवघे दैत्य खाली उघडविली. सगळ्यांचं ऐका, सगळ्यांचं पहा, परंतु आपल्या गावाचं भलं करण्याकरता काय करायचं, आपल्या बापदादांचे विचार दृढ करा, तरच आपलं फायदा होईल. वेळीच ओळखलं पाहिजे, नाही ओळखलं तर सगळेच दुःखात आल्याशिवाय होणार नाही. म्हणून भगवान ओळखत होते. कंसाकडून आलेले हे राक्षस रूप जरी बदलून येत होते तरी हे राक्षस आहे म्हणून अवघी दैत्यखानी वधेले, सगळे मारून टाकले. इकडे भगवान गोपाळ असं खेळ खेळत होते. कोणते खेळ, काही माणसं एवढे खेळ खेळतात, जुगाऱ्यालाही खेळच म्हणतात. एवढे खेळतात, घरादाराचा खेळ खंडोबा होते. खेळ खंडोबा होय एवढं करायचं नाही. खंडोबा कसं काय नाव पडलं, सगळं गेलं की आपण मग येडकोट जय मल्हार म्हणतो ना, अशी सगळी अवस्था होती. मग हे सगळं आपण लक्ष घेतलं पाहिजे.
सगळं करायचं, पण खेळही किती खेळायचे आणि किती वेळ खेळायचे आणि कोणते खेळायचे. विटी दांडू, चेंडू, लगोरी, वाळवंटामध्ये विटी दांडू, लगोरी पास एकावर एक असं ठेवतात दगड. आता नाही आपल्या गोपाळपूरला पूर्वी गेले माणसं काल्याला, तिथे दगडावर दगड ठेवायचे. तिथे 7 दगड ठेवायचे एकावर एक, आणि मग ते लगोरी चेंडूनी पाडायचे. हा खेळ पूर्वीचा. आता हे जुने खेळ आले नाहीत. आमचे जे सप्तपास आहेत ना, ह्या वैराग्य वृत्तीने ते सगळे पाडून टाकायचे असतात, मोकळे करायचे असतात. मग खेळातून सगळ्या संतांनी वृत्ती अंतर्मुख कशी होईल असे खेळ गेलेत. आता माणसाचा खेळ असा आहे म्हणले, का म्हणले ते समोरचा मनुष्य कालपासून रडून राहिला, पठ्ठ्याचा खेळ. म्हणजे पठ्ठ्याचा खेळ म्हणजे त्याच्या मुलीचे लग्न जमलं होतं, पत्रिका छापल्या, मोडून टाकलं यांनी. हा पठ्ठ्याचा खेळ. हा खेळ आहे का? दुसऱ्याचा असा खेळ खंडोबात तुझा झाल्याशिवाय राहत नाही. मग माणसाचे खेळ वेगळे. पण हे विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाळवंटी खेळ काय नानापरी अनेक प्रकारचे खेळ खेळत होते. शेवटी पेंद्या म्हणतो, देवा आता 11:30 वाजत आले, किती खेळ खेळायचे. झाली आता वेळ, म्हणती आना शिदोऱ्या, भुका लागल्या बर आना आपापल्या शिदोऱ्या. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या, भगवंताजवळ दिल्या आणि भगवंताने त्या सगळ्या एकत्र केल्या, त्याचा काला तयार केला आणि खडकावर बसले. खडकी सोडीला मोठा आजीचा दही काला. तुम्ही रोज टेबल खुर्चीवर जेवण करा, काही हरकत बडबड करू नका. आधुनिक पद्धत आहे, पण कमीत कमी 8 दिवसातून महिन्यातून एकदा तरी स्वच्छ पाय धुवून मांडी मारून जेवण करा. हे रामदेव बाबा सांगतात आपल्याला. मांडी मारून जेवण केलं की सर्व स्नायू मोकळे असतात. बसता येत नाही तो भाग सोडा, ज्याला बसता येत नाही. म्हणून खडकावर सगळ्या भगवंतांनी गोलाकार बसवले आणि गोलाकार बसून सगळ्यांना काला वाटायला लागले. ज्या गोपाळांना काला वाटला त्या गोपाळांचं आपण चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं की अंतरापासून तर आपल्या या ढोरसड्यापर्यंत सर्व